नमस्कार। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेक ठिकाणी लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहेत, अनेक ठिकाणी खून होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत, महापुरुषांची बदनामी केली जाते। आणि या साऱ्याच्या विरोधात आज वंचित बहुजन माथाडी जनरल ट्रान्सपोर्ट कामगार युनियनच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। आणि आज आपल्याबरोबर या युनियनचे राज्याचे महासचिव प्रशांत वाघमारे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। काय नक्की मागण्या आहेत? आज आम्ही ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असलेली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज एक निवेदन सादर केलं। त्या निवेदन सादर प्रसंगी आमचे सर्व जिल्हाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संपर्क सर्व प्रमुख उपस्थित देताना आम्ही त्यांना सांगतो वारंवार की या महाराष्ट्रात ज्यामध्ये जसे माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झालेले आहेत त्यापासून खून, मारामाऱ्या, अन्याय, अत्याचार महिलांच्यावर असे बरेच प्रकार वाढलेले आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची वेगवेगळ्या पद्धतीने बदनामी केली जाते। जे विचारवंत आहेत, शिवचरित्रकार आहेत, त्यांना धमक्या दिल्या जातात। अशा वेगवेगळ्या घटना वारंवार घडत असताना हे जे काही गृहमंत्री आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शन आणून दिलं आणि त्यांना सांगितलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा नाही दिला तर राज्यामध्ये वंचित बहुजन माथाडी युनियन कुठेही त्यांची गाडी दिसली तर अडवलं जाईल आणि राज्यामध्ये फार मोठं उग्र आंदोलन होईल। आणि या उग्र आंदोलन झालेच त्यावेळेस कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला। सगळेच जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असे त्यांना आम्ही सांगितलं। आपल्या माध्यमातून मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, जे देवेंद्र फडणवीस आहेत ज्या वेळेपासून त्या ठिकाणी जे गृहमंत्री पदाचा जबाबदारी स्वीकारल्या आहेत त्या वेळेपासून कुठल्याही गुन्ह्याची दखल घेतली जात नाही, नोंद घेतली जात नाही, त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद होत नाही। आणि जर गुन्ह्याची नोंद झालीच त्या ठिकाणी न्यायालयामध्ये ते आपण सिद्ध करू शकत नाही। तर न्यायालयामध्ये असमाधानकारक त्या ठिकाणी उत्तर मिळाले अशी परिस्थिती आहे। त्यामुळे तात्काळ गृहमंत्रीची देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। राज्यामध्ये सध्या निर्माण होत असलेला हा जो पेच आहे, अनेक मुलींवर बलात्कार होत आहेत, खून होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत, राष्ट्रपुरुषांची बदनामी केली जाते, इतिहासकारांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते, असे अनेक प्रकार घडत आहेत। आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून हे प्रकार राज्यामध्ये घडताना दिसत आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही या निमित्तानं करण्यात आली आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज साठी सांगली।